नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. अखेर मित्रांनो, खूप दिवसांची जी घरकुलाची अपेक्षा आणि प्रतीक्षा खूप लोकांची होती, अखेर ती घरकुलाची प्रतीक्षा संपली म्हणायला काय हरकत नाही आहे. कारण खूप दिवसापासून लोक प्रतीक्षा करत होते की आम्ही आमच्या माध्यमातून सेल्फ सर्व्हे केलेला आहे, परंतु आमचं घरकुलाच्या यादीत नाव कधी येणार. आणि अखेर मित्रांनो, सेल्फ सर्व्हे केलेल्या सर्व लाभार्थ्यांची नावे अखेर ग्रामपंचायतमध्ये आलेली आहेत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून सादर करण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या ज्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभा आज झाल्या, त्या ग्रामसभेमधून याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं तुमचं नाव त्या घरकुलाच्या यादीत आले का चेक करा आणि पुढची प्रोसेस काय आहे ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून चौकशी करून जे काय डॉक्युमेंट कमी असतील ते डॉक्युमेंटाची पूर्तता करा. मित्रांनो, खूप आनंदाची बातमी आहे. आजपर्यंत घरकुलाच्या हप्त्याबाबत अपडेटवर अपडेट आपण दिले आहेत. अजूनही खूप लोकांचे घरकुलाचे हप्ते येणं बाकी आहे. पहिला असो, काहींचा दुसरा असो, तिसरा, चौथा, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून असो, वाढीव अनुदान असो, या सर्व गोष्टीची प्रोसेस सध्या चालू आहे. परंतु या सर्व गोंधळामध्ये सर्वांनाच अपेक्षा होती, कारण 24-25मध्ये परत मुदत वाढल्यानंतर अजून सर्वे करण्यात आला. 24मध्ये सर्वे करण्यात आला आवास प्लसच्या माध्यमातून. कारण राज्य शासनाचा ह्याच्यामध्ये उद्देश इतकाच होता, कारण अगोदर ज्या घरकुलाच्या यादीमध्ये लोकांची नावं होती, त्यामध्ये अजूनही खूप लोक घरकुलापासून वंचित होते. अशाही लोकांना घरकुल मिळावं यासाठी राज्य शासनाकडून मोहीम हाती घेण्यात आली होती. ती मोहीम म्हणजे घरकुलपासून वंचित कोणीही राहू नये. खरंच गरजू एखाद्याचं घर कच्चं असेल, बांधकाम नसेल, जुनं बांधकाम असेल, पत्र्याचं शेड असेल, अशी भरपूर लोक पहिल्याची अगोदरची यादी सोडून उर्वरित अजूनही लोक वंचित राहिलेले होते. कारण त्यावेळेस असं झालं शेतकरी मित्रांनो, कारण ज्यावेळेस राज्य शासन केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यावेळेस सर्वे करण्यात आलेला होता, तो सर्वे नव्हता तर एक छोटासा एक फॉर्म होता. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लोकांनी फॉर्म भरून दिलेले होते आणि तो फॉर्म भरून दिल्यानंतर त्यावेळेस लोकांना विश्वास नव्हता की येतील का नाही, म्हणून खूप जणांनी फॉर्म भरून दिले. काही जणांनी दिलेच नाहीत आणि ज्यांनी दिले त्यांचे फायदे झाले. अखेर प्रत्येक गावातून 200, 250, 300, 400 नावं त्यावेळेस पहिल्या टप्प्यामध्ये गेलेली होती. आणि त्यावेळेस पहिल्या टप्प्यामध्ये गेलेली परत राज्य शासनानं प्रत्येक गावामध्ये एक 20-25चा पहिला टप्पा करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यामध्ये एक 20-25चा दुसरा टप्पा करण्यात आला. हे 2 टप्पे जर असे होत गेले तर खूप अगोदरच्या प्रतीक्षा यादीतले लाभार्थ्यांना घरकुल द्यायला खूप उशीर होईल. अशी परिस्थिती निर्माण झाली तर राज्य शासनाकडून असो, केंद्र सरकारच्या माध्यमातून असो, उर्वरित जेवढी लोकं उरलेली होती प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये प्रतीक्षा यादीमध्ये, अशा सर्वांची नावं एकदाच संपूर्ण घरकुलं मंजूर करण्यात आली. हा मोठा निर्णय राज्य शासनाकडून तेव्हा घेण्यात आला आणि खूप महत्त्वाचा निर्णय झाला. कारण परत आवास प्लसच्या प्रतीक्षा यादीत एकही लाभार्थी राहिलेला नव्हता. कारण सर्व जेवढे प्रतीक्षा यादीमध्ये आहेत, त्या सर्व प्रतीक्षा यादीत असणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुलं मंजूर करण्यात आली. त्यांचे डॉक्युमेंट घेण्यात आले, त्यांच्या 8च्या नकला जोडण्यात आला, ₹15,000चा पहिला हप्ता टाकण्यात आला. दुसऱ्या हप्त्यासाठी डॉक्युमेंट म्हणजे आता सध्या ते सर्व प्रोसेस सध्या चालू आहे. काही जणांचे कंप्लीट झालेत, काही जणांचा दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, जे काही हप्ते आहेत काही जणांचे पडलेत, काही जणांचे अडकलेत. या सर्व गोष्टीची प्रोसेस सध्या सुरू आहे आणि यामध्ये ज्यावेळेस राज्य शासनाला हे लक्षात आलं की आता ह्या संपूर्ण याद्या संपलेल्या आहेत, त्यामुळं ज्या लोकांचे आवास प्लसच्या माध्यमातून 2024मध्ये सर्वे झाले होते, त्याच्यानंतर 25मध्ये काही थोडी मुदत वाढली होती, त्यावेळेसही सर्वे झाले होते, अशाही लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्याचा राज्य शासनाचा व केंद्र सरकारचा निर्णय झाला. आणि सर्वेच्या माध्यमातून लोकांनी परत एकदा ॲप्लिकेशन दाखल केली. ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून केली, काहींनी स्वतः ॲपमधून सर्वे केला आणि या सर्व सर्वे केल्यानंतर व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून पाहून गेले. काही जणांचं व्हेरिफिकेशन झालं, काही जणांचं झालं नाही. परंतु सर्वांनाच प्रतीक्षा होती की आता आमची घरकुलं कधी येणार. कारण आता ही प्रतीक्षा सर्वांची अखेर आज संपली आहे. आपण 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक गावातील ग्रामसभामध्ये जी प्रतीक्षा यादी आहे ती अंतिम केली जाणार असल्याचा अपडेट दिलेली होती. अखेर प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतमध्ये आज याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत, याद्या आलेल्या आहेत. जर तुम्ही जरी सेल्फ सर्वेच्या माध्यमातून घरकुलाची मागणी केलेली असेल, तर तुम्ही यादीमध्ये तुमच्या गावातल्या ग्रामपंचायतमध्ये आले का नाव पहा.
कारण प्रत्येकाच्या याद्या, प्रत्येक ग्रामपंचायतच्या याद्या ग्रामपंचायतला पोचलेल्या आहेत. त्यामुळं घरकुलाची प्रतीक्षा करत असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना आज घरकुलाच्या यादीमध्ये नावं दिसायला सुरुवात झालेली आहे. जशा प्रोसेस आता पुढच्या होतील तशा ज्या काही डॉक्युमेंट लागतील, कोणाचं डॉक्युमेंट कमी असेल, कोणाची काय त्रुटी असेल, या गोष्टी आता होत राहणार आहेत. परंतु जेव्हा सेल्फ सर्व्हे झाला होता, परंतु सेल्फ सर्व्हे झाल्यानंतर या याद्याच कुठून बघायला मिळत नव्हत्या. परंतु अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून ह्या याद्या ग्रामपंचायतला प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, दाखवण्यात आलेल्या आहेत. ज्या लाभार्थ्यांनी ह्या सर्वेच्या माध्यमातून आपलं घरकुलाची मागणी केलेली होती, त्याने आपलं नाव आले का एक वेळेस जाऊन आपल्या ग्रामपंचायतमध्ये चौकशी करा. तुमचं नाव आलेलं असेल तर निश्चित या व्हिडिओला कमेंट करा मित्रांनो, कारण घरकुलबाबत प्रत्येक अपडेट आपण आजपर्यंत पोचवलेली आहे, अजूनही पोचवते आणि पुढेही पोचवणार आहे. त्यामुळं खूप जणांच्या कमेंट माझ्या व्हिडिओच्या खाली येत होत्या की आम्ही सेल्फ सर्वे केला आहे, परंतु आम्हाला घरकुल कधी येणार, नवीन घरकुलं कधी येणार, अशा खूप वेगवेगळ्या कमेंट अगोदर येत होत्या. अखेर त्या सर्व लाभार्थ्यांनी आज आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी करा. आज याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतला तुमचं नाव आलं असेल तर निश्चित कमेंट करा व्हिडिओला आपल्या. आणि या घरकुलबाबत कुठलीही अपडेट असेल तर निश्चित कमेंट करा. आपल्या वेळोवेळी याबाबत आपली अपडेट येईल, कारण आपण सगळ्यात अगोदर या आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं होतं की कोणीही चॅनलवाल्यांना व्हिडिओ टाकला नव्हता की आपण सांगितलेलं होतं की 15 ऑगस्ट रोजी याची अंतिम यादी घरकुलाची येणार असल्याचे स्पष्ट केलेलं होतं. तेव्हा मला भरपूर लोकांनी कमेंटी केल्या, भरपूर लोकांनी व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यानंतर राज्य शासनाचं पत्रही आलं आणि अखेर आज 15 ऑगस्ट रोजी खूप लाभार्थ्यांची अखेर नावं ग्रामपंचायतला दाखवण्यात आलेली आहेत. तुमचं जर नाव आलेलं असेल तर निश्चित कमेंट करा, कारण खूप दिवसाची प्रतीक्षा होती. कारण अगोदर ज्या लोकांना घरकुलं मिळालेली होती, परंतु उर्वरित जी लोकं राहिलेली होती त्यांना अपेक्षा होती की यांच्या घरामध्ये 3 आली, त्यांच्या घरामध्ये 1 आलं, यांच्या घरामध्ये 2 आली, पण आपलं घरकुल कधी येणार. कारण अशी काही कुटुंब राहिलेली होती की त्या कुटुंबामध्ये कुठलंच प्रकारचं घरकुल मिळालेलं नव्हतं. कारण त्यावेळेस त्यांनी ॲप्लिकेशन दिलेलीच नव्हती, फॉर्म भरून दिलेला नव्हता. परंतु यावेळेस सेल्फ सर्वेच्या माध्यमातून शासनाने मोहीम हाती घेतल्यामुळं सर्वांना लाभ देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा होता आणि ज्यांनी हे केलं त्यांना आता त्यांच्या याद्या समोर आलेल्या आहेत. परंतु आता ह्या याद्या आल्यानंतर अजून काही जणांचे प्रश्न येतील की आम्हाला घरकुलात नाव आलं नाही. परंतु तुम्ही जर सेल्फ सर्वे केलेला असेल, तरीही जर घरकुलाच्या यादीत नाव आलेलं नसेल, तर तुम्ही ग्रामपंचायतला जाऊन तुम्ही चौकशी करू शकता, त्यांना चर्चा करू शकता, त्यातून काय मार्ग निघतो का पाहू शकता, किंवा परत एकदा राज्य शासनाच्या माध्यमातून जर सर्वे झाला तर त्या सर्वेमधून परत एकदा तुम्ही मागणी करू शकता. परंतु जे खूप लोक वंचित होते घरकुलापासून, अशा लाभार्थ्यांना खूप आनंदाची बातमी आहे आज, कारण 15 ऑगस्ट रोजी आज राज्य शासनाच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतमध्ये अखेर प्रतीक्षा यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सर्व घरकुलाच्या याद्या आज लाभार्थ्यांना आपल्या ग्रामपंचायतमध्ये पाहायला मिळू शकतात. जर कोणी लाभार्थी गावापाशी नसेल, गावापासून लांब असेल, तर त्यांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपल्या चौकशी करा की निश्चित तुमचं यादीमध्ये नाव आले का पाहू शकता, कारण आज याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. ही जी एक अपडेट्स चॅनलवर द्यायची होती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ, जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत, घरकुलधारकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.